तो दातिवली विपक्ष वसार. अतिशय रंगतदार अवस्थेत सामना आपण पाहिला होता. 1 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज होती दातिवली संघाला आणि तो सामना प्रकाश नाईक या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर दातिवली संघाला जिंकून दिला. आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सेमीफायनलचा सामना आपण पाहतो तो वसार विपक्ष दातिवली. नाणेफेक जिंकली ती वसार संघाने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते दातिवली संघाला. सलामीची जोडी आपण पाहतो अतुल पाटील आणि शिरीष म्हात्रे. तर गोलंदाज सज्ज होतात वसार संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज विजय वायले. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. अतिशय चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो विजय वाले यांच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 1. गोलंदाज सज्ज होतात विजय वाले. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दातोली संघाचा आधारस्तंभ शिरीष म्हात्रे. पुलटॉस चेंडू संधी साधली फलंदाजानं ऑन साइडला भिरकावून दिलाय. चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळतात. नरेंद्र गायकर दूरवरनं आलेत मात्र तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावा येत आहेत. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 7 वर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते फलंदाजी केली जाते ती दातिवली संघाच्या माध्यमातून. विजय वाले. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाही. चेंडू ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक सामोरे जातात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. आजचा जर चेंडूफेक व्यवस्थित झाली असती तर कदाचित धोका संभवला असता मात्र शिरीष म्हात्रे सुरक्षित पोहोचले. तोपर्यंत 2 धावा येतात. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 9 वर. आतापर्यंत 1 चौकार आला या षटकामध्ये. 9 धावा आपण पाहतो धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गाचं असताना आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 9 धावा आल्यात. विजय वाले. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ साइडला खेळतायत मात्र 2 क्षेत्ररक्षकांमधनं चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव येते धावफलकावर. डबल सिंगलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आणि चांगल्या रीतीने फलंदाजी आपण पाहतो. धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकात 11 वर. वन टू गो. विजय वाले इथे मात्र पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते विजय वाले. 12 धावा त्यांनी खर्च केल्या आणि बिनबाद 12 अशी सुरुवात आपण पाहतो ती दातिवली संघाची. मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये
दातिवली संघाचे दोन फलंदाज आणि येणारे फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील ते मात्र पाहावं लागेल, कारण व्यसार संघ अतिशय बलाढ्य संघ, तितकाच ताकदीचा संघ आपण पाहतो दातिवली संघ. मात्र जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ आजच्या दिवसात हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करेल. मात्र अंतिम फेरीत प्रवेश कोणता संघ करेल हे मात्र येणारा काळ आणि वेळच ठरवेल. मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपले. धावा आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 12 धावा. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकानंतर गोलंदाज आपण पाहतोय राजेश फुलोरे. राइट आर्म द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. पहिल्या चेंडूवर दमदार स्वागत. येतोय तो षटकार. अठरा धावा आपण पाहतो धाव फलकावर. मागच्या सामन्यामध्ये अपयशी ठरले होते फलंदाज शिरीष म्हात्रे. मात्र त्या अपयशाची भरपाई या सामन्यामध्ये नक्कीच करताना दिसत आहेत, कारण प्रकाश नाईक यांनी मागचा सामना जिंकून दिला होता दातिवली संघाला. त्याच पद्धतीने इथं फलंदाजी करताना दिसतात फलंदाज शिरीष म्हात्रे. अठरा धाबा आपण पाहतो धाव फलकावर. शिरीष म्हात्रे सलामीचे फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश फुलोरे. राइट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. मात्र झेल होईल का पाहायचंय. मोठा धक्का बसलाय. तो दातिवली संघाला फलंदाज शिरीष म्हात्रे बॅक टू पॅव्हिलियन. संख्या राजेश फुलोरे. राइट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला सुरेख फटका. ऑफ साइडला शफल झाले. मात्र नरेंद्र गायकर दूरवर न आलेत. इथे मात्र तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. चेंडूफेक अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो नरेंद्र गायकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. राजेश फुलोरे. राइट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकले होते. मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. चांगल्या पद्धतीने कमबॅक आपण पाहतो गोलंदाज राजेश फुलोरे यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित 1 बाद 20 धावा. अतिशय सुरेख फटका. मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सामोरे जातात. आता मात्र सोपा झेल सुटलाय. एक कठीण झेल त्यांनी मागाशी पकडला होता. मात्र आता सोपा झेल सुटला आणि जीवदान लाभते फलंदाज अतुल पाटील यांना. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. दुसरं षटक मार्गस्थ असताना 21 धावा आपण पाहतो धाव फलकावर. फलंदाजी नक्कीच चांगली होते प्रकाश नाईक स्ट्राइक एंडला. अतिशय सुरेख फटका. ऑफ साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरवर न आलेत. मात्र फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. चेंडू फेक
आपण पाहतोय इथं बॅकिंग चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. षटक संपतंय ते दुसरं. 2 षटकाचा वाजवी खेळ इथं संपला आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना दातिवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 22 धावा. साईचे पालखीला दोन षटकाच्या समाप्तीनंतर दातुली संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 22. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाजा आपण पाहतो नरेंद्र गायकर. स्ट्राईक यांना आपण पाहतो मागच्या सामन्याचा हिरो प्रकाश नाईक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केली गोलंदाज नरेंद्र गायकर यांनी. एका बाजूला अनुभवी गोलंदाज दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अनुभवी फलंदाज. मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर किती धावांचं लक्ष ठेवेल हा दातुली संघ वसार संघासमोर ते पाहावं लागेल. रनपुटला आता मात्र अपील केली जाते आहे. काय गोलंदाजी केली जाते बघा. 2 षटकांमध्ये धावा होत्या त्या 22. मात्र लागोपाठचे 2 चेंडू तिसऱ्या षटकामध्ये निर्धाव हाताळत गोलंदाज नरेंद्र गायकर यांनी. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. आता मात्र ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडूचा पाठलाग करतायत मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. तो संघर्षमय चौकार. इथून मात्र जबाबदारीने फलंदाजी करतात फलंदाज प्रकाश नाईक. चौकार येतो. धावसंख्या 26 वर पोहोचते. पुन्हा एकदा नरेंद्र गायकर ऑन साईडला खेळतात. सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज प्रकाश नाईक यांच्या बॅट मध्ये येतोय तो षटकार. बत्तीस धावा आपण पाहतो धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत. अतिशय चांगला प्रयत्न केला होता मात्र इथं खरंच क्षेत्ररक्षकाचं सोनू वाले यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख प्रयत्न त्यांनी केला होता. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2 आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली ती 34 वर. या षटकामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली जाते. आपण पाहतो फलंदाज प्रकाश नाईक यांच्या माध्यमातून कारण संघ अडचणीत असताना फलंदाज प्रकाश नाईक आपली जबाबदारी घेऊन फलंदाजी करतात. ऑन साईडला खेळतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सामोरे जातात मात्र आता इथं फलंदाज माघारी परतले तर प्रकाश नाईक बॅक टू पॅव्हिलियन.
बघा गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला फलंदाजानं. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. ताबडतोब जा मैदानात. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला जातो फलंदाजाच्या माध्यमातून. तर धावा आपण पाहतो धाव फलकावर 38 धावा. गोलंदाज तयार. विनोद मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख फटका. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर. मात्र पंच आपण पाहतोय चौकाराचा इशारा करतायत. चौकार येतोय. अतिशय चांगली फलंदाजी. दुखापतग्रस्त असताना सुद्धा अतुल पाटील चांगली फलंदाजी करतायत. कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही चांगली धावसंख्या नोंदवली तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांचा डिफेन्स तुम्ही चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण करू शकता. बेचाळीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा विनोद मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. मात्र विजय वाले यांच्या हातातनं चेंडू निसटलाय. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. मात्र फलंदाज इथं धावची बघा लक्ष द्या. बघा बेल्स नसेल पडली तर फलंदाज बाद नसेल. आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचित झालेत. चव्वेचाळीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. गोलंदाज सज्ज विनोद मडवी. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय धष्टपुष्ट फलंदाज सत्यवान. इथे मात्र ऑन साइडला खेळता सुरेख फटका. नरेंद्र गायकर येतात चेंडू खाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मात्र फलंदाज इथं बाद होतात. प्रमित मडवी बॅक टू पवेलियन. पंचेचाळीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. शेवटचे षटक मार्कसचा असताना इथे मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. मात्र विनोद मडवी गोलंदाज सज्ज होता. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मजबूत फलंदाज आक्रमक फलंदाज सत्यवान. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला मनोज खंडाकळे. इथे मात्र समोर खेळता क्षेत्ररक्षक सोनू वायले आणि फलंदाज इथं माघारी परतलेत सत्यवान. शेवटचा एक चेंडू शिल्लक. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. मात्र पुन्हा एकदा सोनू वायले चेंडू खाली. त्याच पद्धतीने झेल टिपला जातोय आणि शेवटच्या चेंडूवर हरेश बाद झालेत. 4 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि दातिवली संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 45 आणि 46 धावांचं लक्ष असेल.
ते वसार संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतो वसार संघाची सोनू वायले आणि गोपीनाथ फुलोरे. तर गोलंदाज सज्ज होतात अतुल पाटील. 4 षटक 24 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष. पहिला चेंडू सुरेख खेळतात. ऑफ साईडला आपण पाहतोय सोनू वाले यांच्या बॅटमधनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. क्षेत्ररक्षक होते प्रकाश नाईक. स्वतःचं खातं खोलतात संघाचं खातं खोलतात आणि बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो. दुसऱ्या सत्रामध्ये 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना वसार संघ. इथे मात्र ऑन साईडला खेळतायत. सत्यवान दूरवरनं आलेत. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो सत्यवान यांचं. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीये. मात्र सीमारेषेवर
नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो सत्यवान यांच्या माध्यमातून 2 धावा येतात. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 4. आता मात्र मोठा फटका आलाय. सत्यवान चेंडू खाली, मात्र त्यांच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. येत आहेत त्या 6 धावा. अतुल पाटील राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपण पाहतो सत्यवान यांना. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र सातत्यानं 2 धावा येण्याचा प्रयत्न दिसतोय. 2 फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली 12 वर. तर बिनबाद 12 अशी दमदार सुरुवात आपण पाहतो ती वसर संघाची. कारण मोठं लक्ष नाही आहे, मात्र ते लक्ष वाटतं तितकं सोपंही नाही आहे दातिवली संघाच्या माध्यमातून. कारण तुम्ही चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच या 46 धावांचा डिफेन्स दातिवली संघ करू शकतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक केले तर गोलंदाज अतुल पाटील यांच्या माध्यमातून. 46 धावा वाटतात तितक्या सोप्या नाही आहेत वसार संघासाठी. फलंदाजी मजबूत आहे, जमेची बाजू आहे, मात्र जर चांगली गोलंदाजी झाली तर मात्र सोनू वायले यांच्या बॅटमधनं येतो तो चौकार. अतिशय दमदार सुरुवात आपण पाहतो ती वसार संघाच्या माध्यमातून. येतोय तो चौकार. धावा आपण पाहतो धाव फलकावर 16 धावा. ज्या सुरुवातीची गरज होती वसार संघासाठी ती सुरुवात सोनू वायले या फलंदाजाने करून दिली आहे. कारण राजेश फुलोरे आणि सोनू वायले ही जोडी सातत्याने वसार संघासाठी चांगली फलंदाजी करत असते आणि त्याच पद्धतीने बिनबाद 16 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 46 धावांचं लक्ष होतं. आतापर्यंत धावा आपण पाहिल्या त्या 16 धावा. बिनबाद 16 ही जमेची बाजू आपण पाहतोय वसार संघासाठी. वसार संघाला गरज आहे ती 46 धावांची. मात्र सोनू वायले यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या धावा ते येत आहेत. धाव फलकावर तब्बल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतो वसार संघाच्या माध्यमातून. या 2 फलंदाजांनी सलामीच्या जोडीने करून दिले. सोनू वायले राजेश फुलोरे हे 2 फलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्याने चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्या माध्यमातून. आणि बिनबाद 16 ही जमेची बाजू असेल वसार संघासाठी. कारण एकही गडी बाद झालेला नाहीये, ही जमेची बाजू असेल. लक्ष होतं 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 46 धावांचं. मात्र इथं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16 आणि समीकरण उरलं ते 18 चेंडू 3 षटकं 30 धावांची गरज. शिरीष म्हात्रे ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय तो चौकार. पहिल्या षटकामध्ये सोनू वायले यांनी आक्रमण केलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो राजेश फुलोरे आक्रमण करतायत. दोन्ही बाजूने हल्ला चढवला जातोय. माफ करा गोपीनाथ फुलोरे. फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. तर पहिला धक्का बसलाय तो वसार संघाला.
धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 21 धावा. तर सलामीचे फलंदाज इथे बाद झालेत. शिरीष म्हात्रे. इथे मात्र अपील केली जाते, मात्र फलंदाज सुरक्षित आपण पाहतो सोनू वायले. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. फलंदाजी अतिशय चांगली आपण पाहिली ती सोनू वायले आणि गोपीनाथ यांच्या माध्यमातून. मात्र सलामीचे फलंदाज गोपीनाथ बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला राजेश. बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, मात्र राजेश यांच्या बॅट मध्ये येतोय तोच चौकार. सव्वीस धावा आपण पाहतो धावफलकावर. सलामीचे फलंदाज गोपीनाथ बाद झाल्यानंतर मात्र इथं राजेश अतिशय चांगली फलंदाजी करतायत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 1-27 अशी चांगली फलंदाजी आपण पाहतोय ती वसार संघाची. 46 धावांचं लक्ष असताना मात्र आतापर्यंत 27 धावा. ऑन साईडला सुरेख फटका आपण पाहतोय सोनू वायलेच्या बॅट मध्ये येतोय तो षटकार. बघा षटकार आहे, षटकार आहे, लक्षात घ्या. बघा बघा प्रकाश नाईक लक्ष द्या, कारण सीमारेषेवर प्रेक्षक बसलेत, त्यांनी पण इशारा केलाय षटकार आहे. 33 धावा आपण पाहतो धावफलकावर. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो सोनू वायले आणि राजेश यांच्या माध्यमातून. कारण गोपीनाथ बाद झाल्यानंतर इथे जबाबदारी घेऊन फलंदाजी करतात ते दोन फलंदाज. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 33 धावा. 2 षटक शिल्लक, 12 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज असेल ती 13 धावांची. धावसंख्या आपण पाहतोय वसार संघाची 33 धावा. आणि इथे जर विचार केला तर राजेश स्ट्राईक एंडला आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सलामीचे फलंदाज सोनू. मनोज पहिला चेंडू बॅकफुटला गेले, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, मात्र तोपर्यंत राजेश सुरक्षित पोहोचले होते. धावसंख्या 34 वर पोहोचली आहे. अकरा चेंडू 12 धावांचं सोपं समीकरण. मात्र इथं सोनू वायले अतिशय चांगली फलंदाजी करतात, तितकीच चांगली साथ राजेशच्या माध्यमातून त्यांना लाभते. फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय पोहोचते ती 36 वर. 10 चेंडू 10 धावांचं सोपं समीकरण. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर वसार संघानं सांघिक कामगिरी अतिशय चांगली केली आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी वाईडचा इशारा केलाय. अवांतर धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 37 वर. 10 चेंडू 9 धावांची गरज. सामना पूर्णपणे खुला करून ठेवला या दोन फलंदाजांनी, कारण गोपीनाथ बाद झाल्यानंतर जबाबदारी घेऊन इथं मात्र चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. सिंगल सहजरीचा कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 38 वर. मनोज राईट आर्म ऑन द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले होते. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो मनोज यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते.
राजेश अनुभवी फलंदाज आहेत, सोनू वायले चर्चा करतायत, हरकत नाही आहे. एक चेंडू जरी निर्धाव गेला तरी तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता, कारण गोलंदाजाच्या हातात चेंडू असतो, त्याला चांगली गोलंदाजी करायची असते. तुमच्या हातात बॅट असते, तुम्हाला चांगल्या धावा कुटायच्या असतात. मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी होईल, कशा पद्धतीने फलंदाजी होईल ते मात्र पाहावं लागेल. मनोज ऑन साईडला खेळतात, शफल झाले ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, मात्र चेंडू त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय, येतोय तो चौकार. बेचाळीस धावा आपण पाहतो धावफलकावर, फक्त 4 धावांची गरज. आणि आत्ता पूर्णपणे सामन्यावर पकड घट्ट केली ती वसार संघाने. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, क्षेत्ररक्षक आलेत, मात्र तोपर्यंत फलंदाज राजेश सुरक्षित पोहोचलेत. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला. धावा आपण पाहतो धाव फलकावर 43. सहा चेंडू 3 धावांची गरज. शेवटचं षटक मार्गस्थ वसार संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज राजेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार सोनू वायले. निलेश चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. फलंदाजाने पाहिलं होतं चेंडू नक्की कशा पद्धतीने गोलंदाज हाताळतात. वाईटचा इशारा होतो पंचांकडनं. धावसंख्या पोहोचते ती 44 वर. 6 चेंडूने फक्त 2 धावांची गरज. बॅकफुटला गेले सुरेख फटका आणि अशा पद्धतीनं विजयावर शिक्कामोर्तब केले ते वसार संघानं. आणि जय गावदेवी वसार संघ अंतिम फेरीत दाखल झाला. अभिनंदन वसार संघ.